नमस्कार मित्रांनो, आता जे आहे गव्हर्नमेंटने पॅन कार्ड 2.0 जे काही लॉन्च केलेलं आहे त्या 2.0च्या अंतर्गत आता तुमचं पॅन कार्ड जे आहे फ्रीमध्ये तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने आपल्या मोबाईलवरती जे आहे अपडेट करू शकता। त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा आधार कार्डवरील जो काही पत्ता आहे तो पत्ता आणि पॅन कार्डवरचा पत्ता तुम्ही एकसारखा करू शकता, किंवा त्याच्यामध्ये जर तुम्हाला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर जर चेंज करायचा असेल तर तोही तुम्ही फ्रीमध्ये अगदी सोप्या पद्धतीने जे आहे 5 मिनिटांमध्ये तुम्ही अपडेट करू शकता। तर मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करायचे, कारण मी असेच नवीन व्हिडिओज या चॅनलवरती घेऊन येत असतो। तर मित्रांनो, चला आजचा व्हिडिओ मित्रांनो, यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये क्रोम ओपन करून घ्यायचे आहे। क्रोम ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे जे आहे सर्च बारमध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे पॅन कार्ड ॲड्रेस अपडेट। असं सर्च केल्यानंतर तुम्हाला जी काही पहिली वेबसाईट दिसेल तर त्या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। याची तुम्हाला डायरेक्ट लिंक देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल। तुम्हाला त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इथं जे आहे नवीन माहिती दाखवली जाईल। तुम्हाला जर ही वाचण्यामध्ये अडचण येत असेल तर तुम्हाला इथं 3 डॉटवर क्लिक करायचे आणि इथं ट्रान्सलेट ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला ही जी काही माहिती आहे ती मराठीमध्ये ट्रान्सलेट करून घ्यायची आहे। अशा प्रकारे तुम्ही जे मराठीमध्ये अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही जे आहे माहिती वाचून घ्यायची आहे। इथं पाहू शकता ही सुविधा जी आहे गव्हर्नमेंटने आता फ्री केलेली आहे। तर त्याच्यामधून तुम्ही तुमचा पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल आय डी जे काही आहे ते बदलू शकता। तर मित्रांनो, अपडेट करण्यासाठी तुम्हाला इथं तुमचा पॅन कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे। पॅन कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खाली इथं तुमचा आधार कार्ड नंबर जो आहे टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तुमचा डेट ऑफ बर्थ जो काही पॅन कार्डवर डेट ऑफ बर्थ आहे तो तुम्हाला इथं पहिल्यांदा महिना निवडून घ्यायचा आहे, जो कोणता महिना तुमच्या पॅन कार्डवरती असेल। महिना निवडल्यानंतर तुम्हाला वर्ष इथं टाकून घ्यायचे। वर्ष टाकल्यानंतर तुम्हाला खाली टिक मार्क लावून घ्यायचे। त्याच्यानंतर खाली मी रोबोट नाही हा जो काही ऑप्शन आहे याच्यावरती तुम्हाला टिक मार्क लावायचे। इथं अशा प्रकारे टिक येईल। त्याच्यानंतर तुम्हाला सबमिटवर क्लिक करायचे। त्याच्यानंतर कंटिन्यू विथ eKYC या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही क्लिक कराल इथं तुम्हाला तुमच्या आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईलवरती एक OTP पाठवला जाईल। तो तुम्हाला इथं OTP टाकून घ्यायचा आहे। पाहू शकता आपल्याला OTP आलेला आहे, तो OTP इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। OTP टाकल्यानंतर तुम्हाला खाली सबमिटवर क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही सबमिटवर क्लिक कराल तसं जे आहे तुम्हाला इथं तुमचा ईमेल आय डी जुना जो होता तो दाखवला जाईल। त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल तुम्हाला इथं अपडेट करायचा आहे का मोबाईल नंबर, ईमेल आय डी, तर तुम्हाला इथं येस करायचे आणि तुम्हाला खाली तुमचा जो काही नवीन नंबर तुम्हाला द्यायचा आहे किंवा इथं कोणता मोबाईल नंबर दिलेला नसेल तर तुम्हाला इथं तो टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर खाली तुम्हाला तुमचा चालू ईमेल आय डी इथं टाकून द्यायचा आहे। तुमचा चालू ईमेल आय डी टाकल्यानंतर तुम्हाला खाली सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचे। इथं खाली सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुमच्या त्याच्यानंतर तुमच्या चालू ईमेल आय डीवरती आणि मोबाईल नंबरवरती OTP पाठवला जाईल। तर तो तुम्हाला मोबाईलवरती आलेला OTP इथं टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर तुमच्या जी काही ईमेल आय डी आहे त्या ईमेल आय डीवरती आलेला OTP तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे। तो OTP टाकल्यानंतर तुम्हाला व्हॅलिडेटवर क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही व्हॅलिडेटवर क्लिक कराल तसं तुमचा आधार कार्डप्रमाणे जो काही पत्ता आहे तो इथं तुम्हाला दाखवला जाईल। इथं तुम्हाला काही करायचं नाही, खाली व्हेरीफाय हा जो काही ऑप्शन आहे तर त्या ऑप्शनवरती तुम्हाला इथं खाली क्लिक करून घ्यायचं आहे। तसं तुम्ही क्लिक कराल तसं तुमचं जे काही ॲप्लिकेशन आहे ते सबमिट झालेलं आहे। इथं तुम्हाला जनरेट अँड सेव्ह प्रिंट म्हणजे तुमची जी काही ॲप्लिकेशन पावती आहे ते तुम्हाला इथं दाखवलं जाईल। तर मित्रांनो, इथं तुम्हाला याचा स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे आणि एक्नॉलेजमेंट नंबर जो काही आहे तो इथं तुम्हाला सेव्ह करून ठेवायचा आहे। नंतर तुम्हाला जर ते पॅन कार्ड अपडेट झालं आहे का नाही पाहायचं असेल तर तुम्ही जे याच्या माध्यमातून तुम्ही होऊ शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही जे आहे तुमचं पॅन कार्ड अगदी 5 मिनिटांमध्ये आपल्या मोबाईलवरून जे आहे तुम्ही अपडेट करू शकता आणि त्याच्यामध्ये ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर आणि पत्ता जो आहे तुम्ही चेंज करू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढील अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण पुढचे व्हिडिओ तुमच्याकडून जे आहेत मिस होणार नाहीत। तर मित्रांनो, चला भेटूया पुढच्या व्हिडिओ। तोपर्यंत जय महाराष्ट्र मित्रांनो।